श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी सांगतात, हिऱ्यांमुळे जशी दागिन्यांची किंमत वाढते तशी सत्कर्मांमुळे माणसांची किंमत वाढते. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, तो म्हणजे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. माझी स्वामी आई सांगते की तू कोणालाही फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी कधीही फसवणूक होऊ देणार नाही. मोठा अधिकार, संपत्ती यांचा कधीही गर्व करू नकोस. हे म्हणजे अय्यक जीवनाचे नश्वर स्वरूप जाण आणि निष्कर्म कर. स्वामी म्हणतात, विश्वास ठेव, जेव्हा संपते मर्यादा तुझी, तिथून मी तुला साथ देतो. तुझ्या अंतरात्म्यात मी तुला कधीही हरू देणार नाही. या कलियुगात मी तुला कधीही एकटं सोडणार नाही, कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपल्याला अनेक अडचणी येत असतात. दुःख, भीती, चिंता, काळजी, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटून असते. काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही. अशा वेळी सकारात्मक व्हावे, नामस्मरणाची शक्ती अनुभवावी. श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात. प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आलेला असतो. तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरिता हे उपाय करून पहा. मित्रांनो, दररोज घरात श्री सूक्त पठण केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही. लाल रंगाच्या रिबीनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुखशांती व धनाची वाढ होते. प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो. नोकरी व्यवसायातील अडचणीसाठी श्री गुरुचरित्राचा 10वा अध्याय दररोज वाचावा. कोर्ट कचेरी यांच्या फेऱ्या बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काहींना देत असतात. अशावेळी श्री नवनाथ ग्रंथाचा 3रा व श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय रोज 2 वेळेस वाचावा. ज्या घरात एक तरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते, त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळे तरून जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबास सतत संकटांना सामोरे जावे लागते. शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा. स्वयंपाक करतेवेळी किंवा इतर महत्त्वाच्या कामांवेळी सतत नामस्मरण करावे. मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो, उच्चार करण्याआधी विचार करतो. म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो. विचार हा सुविचार होण्याला ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते. म्हणून ध्यान धारणा, मनन, चिंतन याला फारच महत्त्व आहे. मित्रांनो, अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री शांत झोप लागत नाही. अशावेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. याचसोबत ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 12व्या अध्यायातील पहिल्या 16 ओवी वाचा. शांत झोप लागेल. मित्रांनो, अशाच प्रकारच्या अनेक अडचणींमध्ये तुम्ही अडकलाय किंवा अडचणींना ग्रासलाय तर स्वामी समर्थांचे हे विचार नक्की फॉलो करा किंवा त्यांनी सांगितलेले हे उपाय नक्की करून बघा. तुमच्या जीवनाला योग्य दिशा मिळेल किंवा तुमच्या अडचणी अशा चुटकीसरशी पळून जातील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.